नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत की गणेश उत्सवानंतर कॉलेजमध्ये मीटिंग घ्यायचं ठरलेलं असतं, ते म्हणजे पॅरेंट्स मीटिंग. आणि याच मीटिंगमध्ये राजन आणि सरू समोरासमोर येणार का, हे आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, हा ट्विस्ट इतका छान आहे की तुम्हाला ऐकावंसं वाटणार आहे, कारण खूप दिवसानंतर राजन आणि सरूची उर्फ गौरीची भेट या व्हिडिओद्वारे होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण या एपिसोडमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे आपण पाहणार आहोत की कमळी आणि निगी कॉलेजमध्ये आलेल्या आहेत. तर इकडे प्रिन्सिपलने नोटीस काढलेली आहे की 2 दिवसांनी कॉलेजमध्ये सर्वांनी पॅरेंट्सला घेऊन यायचं आहे, ते म्हणजे पॅरेंट्स मीटिंगला. आपल्याला कॉलेजमध्ये 2 दिवसांनी पॅरेंट्स मीटिंग घेण्यात येणार आहे. आता हे ऐकून निगीला आणि कमळी बोलते, निगी आई येणार का गं मीटिंगला? तेव्हा निगी बोलते, हो, आपण सांगू की काकीला आबाजीला घेऊन या म्हणून मुंबईला, तिला पण खूप छान वाटणार. तर इकडे कमळीची आई सरू ही तिच्या घरी काम करत असते, तेव्हा कमळीचा फोटो हा भिंतीवरून खाली जमिनीवर पडतो आणि फुटतो. हे सर्व बघून सरू खूप घाबरते की माझी कमळी कोणत्या संकटात तर नसणार ना, ती ठीक असणार ना. फोटोवरचा काच फुटलेला असतो. खूप मोठा अपशकुन झाला असं सरूला वाटते आणि ती रडायला लागते. तिला कमळीची खूप काळजी वाटते की आता तिला पण वाटते खूप दिवस झाले कमळीला आपण भेटलेलो नाही आहे, त्यामुळे तिचं मनसुद्धा मुलीच्या भेटीकरिता आतुर झालेलं असतं. तर आता इकडे अनिका बोलते, कमळी एवढी खुश होऊ नकोस, तुझ्यासारख्या गावकी छोरीच्या पॅरेंट्ससाठी जागा नाही आहे या कॉलेजमध्ये, असं बोलून ती कमळीचा अपमान करते आणि बोलते की बघ कमळी, यावेळेस तुझ्या पॅरेंट्ससोबत तुला पण नाही या कॉलेजमधून हाकलून लावलं तर मग बोल. तर निगी बोलते, जास्त बोलू नकोस अनिका, निघून जा इथून, हे कॉलेज काही तुझं नाही आहे. आता कमळी आणि निगी ऋषीला शोधत असतात आणि ऋषीला शोधल्यानंतर ऋषीला बोलतात की सर, आम्हाला कॉल करायचा आहे आईला. ऋषी बोलतो, हो बोल तुझ्या आईशी. आता कमळी ऋषीचा मोबाईल घेऊन आता तिच्या आईला कॉल करते. तर आता कमळीची आई कॉल उचलते, बोलते, कशी आहेस बाळ, आज तुझी खूप आठवण येते ग, कशी आहेस तू? कमळी बोलते, मी ठीक आहे आई, तुला काही सांगायला कॉल केला. तुला माझ्या कॉलेजमध्ये 2 दिवसांनी पॅरेंट्स मीटिंग आहे ग आई, तुला यावं लागेल. त्यावर सरू बोलते, कमळी तुझी पण खूप आठवण येते ग बाळा, तू ठीक आहेस ना, आणि मी तुला भेटायला येणार, असं बोलून सरू कॉल ठेवते. तर आता कमळी खूप खुश होते आणि बोलते, निगी खूप दिवसांनी आईला भेटणार आहे ग. आता ऋषी बोलते, हो कमळी, तुझी आई भेटणार आहे तर खूपच खुश आहेस ग. आता कमळी असते आणि 2 दिवसांनी आई मिळणार आणि मी आईला राजन सरांशी आणि अन्नपूर्णा आजीला सुद्धा भेट घडवून आणणार, असं ती निगीला बोलते. आता दिवस असतो पॅरेंट्स मीटिंगचा. तर कमळीची आई मुंबईत आलेली असते. तर आता इकडे राजन आणि अन्नपूर्णासुद्धा कॉलेजमध्ये पॅरेंट्स मीटिंगसाठी आलेले असतात. तर कामिनी आणि रागिनीसुद्धा आलेली असते. तर आता राजन बोलते, कमळी कशी आहेस ग, आज तुझ्या घरून कोणी येणार आहे का नाही ग पॅरेंट्स मीटिंगला? कमळी बोलते, माझी आई येणार आहे. अन्नपूर्णा मॅडम बोलते की अरे वा छान, मला आणि राजनला तुझ्या आईशी नक्की भेट घालून दे बरं का, बघू दे की एवढे संस्कार करणारी ती देवी कशी आहे. कमळी बोलते, हो आजी, नक्कीच, माझ्या आईला खूप छान वाटणार तुम्हाला भेटून. तर आता राजनला कॉल आलेला असतो म्हणून तो कॉल घेण्याकरिता बाजूला जातो आणि तेवढ्यातच कमळीच्या आईची कॉलेजमध्ये एंट्री होते. म्हणजे कमळीची आई कॉलेजमध्ये येते आणि कमळीकडे जाते. कमळी आईला बघून मिठी मारते आणि निगीसुद्धा खूप खुश असते आणि कमळीच्या डोळ्यात आणि सरू उर्फ गौरीच्या डोळ्यात एकमेकीला भेटून डोळ्यात
अश्रू येतात. तर आई, आबा नाही आले का गं? आता मात्र हे सर्व शब्द ऐकून सरू मात्र शांत बसते आणि तिला कमळीला काय उत्तर द्यावं कळतच नाही. त्यावर आता ती विचार करते, नाही ग, आबाला थोडं बरं वाटत नाही, त्यामुळे मी त्यांना सोबत घेऊन नाही आले. पावसाचे दिवस आहेत ना, भिजले असतील तर आणखीन आजारी पडले असते, त्यामुळे मी त्यांना सोबत घेऊन नाही आले. पण आता मी घरी गेले आणि आबा ठीक झाले की तुझ्या भेटीकरता मी त्यांना तुझ्या कॉलेजमध्ये पाठवते बरं का. असं बोलून आता कमळीचे आजोबाची गोष्ट टाळून टाकते, ती म्हणजे सरू. तर आता राजनसुद्धा कमळीकडे येते. तर तिला गौरी दिसते, म्हणजे सरू दिसते. तर आता राजनला बघून कमळीच्या आईला शॉक होऊन जाते, खूप शॉक होऊन जाते की राजन इथं माझ्या समोर. राजन बोलतो, गौरी गौरी गौरी, तू कुठं होतीस ग एवढ्या दिवस? बोल ना, मी कुठं कुठं शोधलं तुला. राजनला खूप खुश झालेला असतो आणि त्याच्या डोळ्यात अश्रूसुद्धा असतात की गौरी त्याला एवढ्या दिवसाने मिळाली. आणि कमळी हे सर्व बघत असते. सरूचा हात हातात घेऊन राजन बोलतो होता. कमळीला म्हटलं काही कळत नव्हतं की राजन सर माझ्या आईशी असं का बोलत आहे. राजनच्या डोळ्यात मात्र खूप दुःख कमळीला जाणवत असते आणि सरूसुद्धा आता राजनला बघून खूप भावूक झालेली असते. तर राजन बोलते, कमळी आपली मुलगी आहे का गौरी? गौरी बोल ना. त्यावर गौरी उर्फ सरू बोलते, हो. तर आता राजन गौरीला बोलतो, बस झालं, आता तू आताच्या आता माझ्यासोबत घरी चाल. आता मात्र प्रेक्षकांनो, सरू राजनचा हात बाजूला करते आणि मी घरी नाही येऊ शकत असं बोलते. तर कमळीला मात्र या सर्वात हे दोघं जण काय बोलतात आणखीन सुद्धा कळालेलं नसतं. तर निगीसुद्धा त्यांना बघत असते. तर आता पुढील एपिसोडमध्ये पाहणं खूप रंजक आहे की गौरी ही राजनला स्वीकारेल का आणि ही अन्नपूर्ण निवासमध्ये गौरीची एंट्री होणार का? कमळीसुद्धा राजनचा वडील म्हणून स्वीकार करणार का? त्यासाठी आता आपण पुढचा एपिसोड पाहणं सुद्धा खूप रंजक आहे. प्रेक्षकांनो, ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो की राजन आणि सरू कधी भेटणार आहे, ती गोष्ट आता आपल्याला एपिसोडमध्ये लवकरच पाहायला मिळणार आहे. पण गौरी ही राजनचा स्वीकार करणार का हा सुद्धा खूप मोठा ट्विस्ट आपल्या समोर आलेला आहे. त्यामुळे माझ्या चॅनलवरती या ट्विस्टचा एंड करण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यासमोर माझ्या व्हिडिओचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. जय गजानन माऊली. धन्यवाद प्रेक्षकांनो.